भावनेचा ओलावा. हॅलो अमित. गिरीश भाऊजी गेले? काय? केव्हा? अमित अक्षरशः किंचाळला. अरे आत्ता मला मामींचा फोन आलेला. पहाटे 5:30ला उठले तेव्हा कसे तरी वाटत आहे एवढे बोलले. सारिकाताई पाणी आणायला गेली आणि घात झाला. जबरदस्त हार्ट अटॅक होता बहुतेक. बोलता बोलता त्याचा गळा भरून आला. थोडं थांबून तो पुढे बोलला, मी आणि ऋतुजा निघतो आहोत. दुपारी 3 पर्यंत पोहोचू. तू पण लवकर निघ. ऐकतो आहेस ना? हो हो म्हणत त्याने मोबाईल बंद केला आणि ओक्साबोक्शी रडायला लागला. अनुजा त्याचा आवाज ऐकून उठून त्याच्याजवळ उभी होती. त्याला तसं रडताना बघून तिला काहीतरी भयानक घडलंय असं जाणवलं. तिने पटकन टेबलवरची पाण्याची बॉटल उचलली आणि पाणी ग्लासमध्ये भरून त्याला पाठीवर थोपटत बोलली, अमित, काय झाले? अगं गिरीश भाऊजी गेले. अगं आई ग, केव्हा? आत्ता सकाळी. एका क्षणासाठी ती पण स्तब्ध झाली. काय बोलावे सुचेना. अमित, पाणी घे. मी कपडे पॅक करते. आपण लगेच निघू. सारिकाताईंना सांभाळावे लागेल. म्हणत ती भरकन बाथरूममध्ये गेली. हृदय भरून आले होते. पाझरत्या डोळ्यांनी भरभर ब्रश वगैरे आटपून बाहेर आली आणि सूटकेसमध्ये दोघांचे कपडे भरायला लागले. अमित पण त्याचा आटपून आला. बाजूला राहणाऱ्या प्रगतीला मुलांकडे बघायला सांगितले. घरकाम करणाऱ्या मावशीला जेवणाचं सांगून दोघेही कारने निघाले. रस्त्यात सुमितचा फोन आला. अमित, मी तासाभरात पोहोचत आहे. तू किती वाजता पोहोचणार? मला 2 तास लागतील आहे. बरं. मामा काका आलेत तिथे. ते व्यवस्था बघत आहेत. आपण पोहोचल्यावर ते नेणार बोलले. ओके. अनुजा बाजूच्या सीटवर डोळे मिटून होती. तिच्या डोळ्यासमोर सारखा सारिकाचा आणि मंदारचा चेहरा येत होता. सारिका आणि गिरीश म्हणजे असं हस्तखेळतं रसायन की त्यांच्या असण्याने कुठल्याही वातावरणाची रंगत वाढायची. आईवडील गेल्यानंतर सारिकाताई आणि भाऊजींनी त्यांची जागा घेतली. नणंद आणि भाऊजाईच्या नात्यापेक्षा अतिशय वेगळे नाते होते. दुसरे माहेरघर असल्यासारखंच वाटायचे. इतकं प्रेम आणि आपलेपणा दोघांनी दिला. त्यांच्या सदा आनंदी राहण्यामागचं गुपित विचारले तर म्हणायचे, गम को गम की तरह देखोगे तो गम कभी पीछा नहीं छोड़ेगा. गम को चैलेंज की तरह देखोगे तो वो कभी पास नहीं आएगा. दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या असण्याने किती आधार मिळाला होता. एकदा अमितच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला त्यावेळी त्यांचा मुलगा 10वीत असतानाही अमित घरी येईस्तोवर भाऊजी आमच्यासोबत राहिले. असे कितीतरी छोटे मोठे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत गेले आणि डोळ्यांच्या कडा भिजवत गेले. सुमित आणि ऋतुजाचं पण असंच होतं. गिरीशरावांनी दोघांवरही सारखीच माया केली. आई वडिलांचं छत्र हरवलेल्या भावंडांचा अगदी वडिलांच्या मायेने सांभाळ केला. भाऊजींचे असे अकस्मात जाणे मनाला चटका लावून गेले. सगळे सोपस्कार आटोपले होते. घरची निवडक मंडळी तेवढी राहिली होती. मंदारचे इंजिनिअरिंगचे 3रे वर्ष होते. 15 दिवसांनी त्यांची फायनल परीक्षा होणार होती. रात्रीचे जेवण आटपून अमित आणि सुमित शतपावलीसाठी बाहेर पडले. अमित, मी काय म्हणतो, भाऊले प्रायव्हेट जॉब करायचे. त्यांचे सगळे क्लेम सेटल व्हायला वेळ लागेल. तेव्हा माझं आणि ऋतुजाचं असं म्हणणं आहे की आपण त्यांचे सगळे क्लेम पूर्ण होईस्तोवर त्यांच्या घरची आणि मंदारची व्यवस्था बघायची. दादा, मी पण तुला हेच सुचवणार होतो. सारिकाताईच्या स्वाभिमानाला धक्का न लावता आपल्याला तिला आणि मंदारला सांभाळावे लागेल. दोघांनी बराच वेळ चर्चा केली आणि घरी आले. ताई, उद्या मी निघतोय. ऋतुजा राहील इथे आठवडाभर. मी पुढच्या आठवड्यात येईन. सुमित बोलला. ताई, आम्ही पण निघतोय. पुढच्या आठवड्यात येऊ. अमित बोलला. सारिकाने मानेनेच होकार दर्शवला. मंदार, अरे जरा मला सूटकेस काढायला मदत करतोस का? सुमित बोलला. हो मामा, आलोच. म्हणत सुमित त्याच्या पाठोपाठ गेला. मंदार, मी तुझ्या अकाउंटला 30,000 पाठवले आहेत. मामा, आईला कळले तर? बाबांनीच पाठवले होते म्हणून सांगशील राजा. आणि ऐक, मी आणि अमितने तुझ्या पप्पांच्या अकाउंटला 2 लाख पाठवले आहेत. पण मामा,
हे बघ मंदार, तुझ्या वडिलांचे सगळे व्यवहार सुरळीत व्हायला वेळ लागेल, तोवर हातात पैसे असावेत ना बेटा. माझी बहीण खूप स्वाभिमानी आहे. तिला हे आवडणार नाही म्हणून तुला सांगतोय. इथे आता काही दिवस ऋतुजा मामी राहील. तेव्हा आईची काळजी करू नकोस. नंतर आम्ही आलटून पालटून येऊच आहोत. मी इकडच्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर मागितलीये. बघू, झाली बदली तर खूप छान होईल. बेटा, मन लावून अभ्यास कर. काहीही लागले तर काळजी करू नकोस. तुझे दोन्ही मामा नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि राहणार. मागून येत अमित बोलला. मामा म्हणत मंदार दोघांना बिलगला. त्यांचे खांदे आपुलकी आणि स्नेहाच्या भावनेने भिजत राहिले. गोष्ट कशी वाटली? अभिप्राय अवश्य द्या. शेअर करताना नावासह शेअर करा ही विनंती. लेखिका वैशाली गोस्वामी.